हॅलो नमस्कार. काय कमाल निसर्ग आहे ना मंडळी. गेली अनेक वर्ष या कोकणचा निसर्ग मी बघतीये, पण गेल्या काही वर्षापासून ना हाच निसर्ग मी अगदी जवळून अनुभवतीये, त्याचा आनंद घेतीये आणि त्या निसर्गाला मी हळूहळू वाचण्याचा देखील प्रयत्न करते. आणि हे सगळं शक्य होतं आहे कारण मला मिळाली आहे माझी एक खास हक्काची मैत्रीण, ती म्हणजे माझी सायकल. मंडळी, या सायकलवरून रपेट मारताना ना हा सकाळी सकाळी हा पक्ष्यांचा किलबिलाट, ही हिरवीगार झाडी, तो सूर्योदय, खरंच मनमोहक दृश्य असतं ते. आणि अशाच एका रम्य सकाळी सायकल राईड करताना मला एक सायकल वेडी भेटली. मस्तपैकी आपल्यातच मग्न, छान गुणगुणत असाच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत लुटत सायकल राईड करत होत्या त्या. आणि त्या म्हणजे ठाण्याहून आलेल्या अरुणा लागू. मंडळी, या अरुणा लागूंबद्दल खास बाब म्हणजे ठाण्याहून त्या खास चिपळूण मुक्कामी येतात आणि चिपळूणच्या आजूबाजूला अगदी 20, 30, 50 ते 100 किलोमीटरपर्यंतचं अंतरसुद्धा त्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सायकल राईड करतात. बऱ्याच दिवसांपासून यांच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. आज म्हटलं जाणून घेऊच यात यांच्या प्रवासाबद्दल. जागतिक महिला दिन या निमित्ताने महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण यांचे वारे वाहू लागतात. त्यासाठी अनेक प्रोत्साहनपर आणि प्रेरणादायी कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. पण तरीही अनेक प्रश्न काही जणींना पडलेली असतात. जसं की, मला सोलो ट्रिप करायची आहे हो, पण जमेल का? मला ट्रेकिंग करायचं आहे, पण नेमका वेळ तरी कसा काढू मी यासाठी? मला सायकलिंग देखील करायचं आहे हो. बापरे, या वयात? कधी काळी लहानपणी केलं होतं मी सायकलिंग, किती गॅप पडला होता त्यामध्ये. अनेक जणींकडून मी ऐकलंय क्वालिटी मी टाईम, क्वालिटी मी टाईम. पण हा मी टाईम म्हणजे नेमकं काय असतं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला आनंदी राहायचंय हो, पण माझा आनंद नेमका आहे कशात? एक ना अनेक प्रश्न. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच अरुणा लागू मॅडम. चला तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडूनच. हाय, नमस्कार. मी अरुणा लागू. मी ॲक्च्युली माझी मुलगी जेव्हा 10वी पास झाली आणि मग कॉलेजला गेली, त्याच्यानंतर मग ती स्वतःचा अभ्यास स्वतः करायला लागली. तोपर्यंत तिची सगळी जबाबदारी म्हणजे तिचा अभ्यास घेणं वगैरे हे सगळं मी बघत होते. आणि ज्यावेळी ती स्वतःचा अभ्यास स्वतः करायला लागली त्यावेळी माझ्याकडे वेळ उरला. तर मला निसर्गामध्ये फिरायची खूप आवड आहे. जिथे म्हणजे जंगल आहे, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, अशा ठिकाणी जाऊन मला भटकायला खूप आवडतं. तर मग त्याच्यानंतर मग मी हळूहळू बाहेर जायला सुरुवात केली भटकायला. तर ॲक्च्युली मग आम्ही युथ हॉस्टेल असोसिएशन अशी इंडियातली जी संस्था आहे
त्या संस्थेची मी मेंबर झाले आणि त्यांच्याबरोबर मी ट्रेक करायला लागले. तर गेले 32 वर्ष मी ट्रेक करते आणि ट्रेक करता करता असं लक्षात आलं की हा गड बघितला, तो गड बघितला आणि आवड असल्यामुळे मी वेळ काढत गेले. मग जाताना मुलीचा आणि नवऱ्याची काहीतरी व्यवस्था करून जायचं, 2 दिवस जायचं, असं सुरू झालं माझं ते. आणि नंतर पुढे असं झालं की हा गड तर मी बघितलाय, हा गड तर मी बघितलाय. मग रिपीट आपण तेच गड का बघायचे? असेच गड ठेवले जातात की जिथे जाणं येणं सोपं आहे, सोयीचं आहे. मग मी असा विचार केला की आपल्याला काहीतरी नवीन आता ठिकाणी जायचं आहे. मग मी गड बघितलेले नाहीत, पण जिथे मी एकटी जाऊ शकते असे जे गड आहेत त्या ठिकाणी मग मी सोलो जायला लागले. आणि जसं सह्याद्रीमध्ये मी ट्रेक केले, त्याच्यानंतर मी हिमालयामध्ये पण ट्रेक करायला लागले. कारण युथ हॉस्टेल हिमालयामध्ये पण ट्रेकला होतं. युथ हॉस्टेलचे सगळे ट्रेक झाल्यावर मी इतर संस्थांबरोबर पण जायला लागले, प्रायव्हेटली पण जायला लागले. वा, फारच छान. मॅडम, हे झालं तुमचे गड, किल्ले, भटकंती आणि ट्रेकिंग बद्दल. पण यातून नेमके सायकलिंगकडे कधी वळलात तुम्ही? सुमारे 10 वर्षापूर्वी, म्हणजे 2015च्या आसपास. 2015च्या वेळी माझ्या ट्रेकिंगमध्येच असं जाऊन ओळख होऊन आमचा असा काही मैत्रिणींचा ग्रुप झालेला. तर त्या डेझर्ट म्हणजे राजस्थानला जैसलमेरच्या इथे आसपास ते ट्रेकिंगचा युथ हॉस्टेलनी इंट्रोड्यूस केला कार्यक्रम. आधी ते फक्त ट्रेक करायचे, आता त्यांनी सायकलिंगचा पण इंट्रोड्यूस केला. ते ह्या मुली जात होत्या आणि माझी मुलगी जी आहे ना, ती कॉलेजमध्ये असल्यापासून सायकलिंग करायची. म्हणजे ती सायकलिंग करायची, तर दरवर्षी ती ठाण्यापासून पालीला मागे गणपतीला जायची आणि मी तिला खाली अशी टाटा करायला जायची. असं ते सायकलीला मागे सायकल जायची ती प्रवासाला. त्यावेळी कधी वाटलं नव्हतं की आपण कधी पुढे आपण स्वतः सायकल करू. तर त्या मैत्रिणी म्हणल्या की आम्ही सायकलिंगला जातोय, तू पण चल. तर मी म्हटलं की बापरे, 42 वर्ष मी सायकलवर बसले नव्हते. म्हणजे त्यावेळी माझं वय 60वं वर्ष होतं माझं त्यावेळी. कारण मी ट्रेकच मुळी 40व्या वर्षी सुरू केला. तर मी म्हटलं की कसं जमणार, म्हणजे मला सायकल येत होती, बॅलन्सिंग येत होतं. माणगाव माझं गाव आहे, तर लहानशा गावामध्ये मी सायकल चालवायचे. त्यावेळी टोटल 50 किलोमीटर पण मी सायकल चालवली नसेल आणि तिथे ट्रॅफिक कमी होता आणि अशी गंमत म्हणून थोडं असं सायकल चालवलं. तर आता एक्सपिडिशन करायचं म्हणजे मग प्रॅक्टिस पाहिजे ना. तर मी थोडी, पण मैत्रिणीने आग्रह केल्यावर मग म्हटलं चला आपण करूयात. आणि असं झाल्यावर मग मी 2015ला मग सायकल घ्यायला पाहिजे. कारण आता एक्सपिडिशन करायचं तर आपल्याला सवय पाहिजे, सराव पाहिजे ना. बरोबर. तर त्यावेळी मी विचार केला की आपण हो म्हटलंय खरं, पण आपल्याला कितपत सायकल जमेल करायला. कारण इथे ट्रॅफिक आहे सगळीकडे शहरामध्ये, तर ट्रॅफिकमध्ये आपल्याला चालवायची सवय नाही. 42 वर्षांनी बसतोय, जरी बॅलन्सिंग असेल तरी कसं येईल आपल्याला चालवता, असं काहीच माहित नव्हतं ना. म्हणून मग मी सायकल घेताना अशा सायकली बघितल्या बऱ्याच. तर युनिसेक्स ज्या सायकली असतात ना, त्याच्यात असं इझिली बसता येत नाही. लेडीज सायकलवर आपण इझिली बसू शकतो. तर त्यावेळी मग लेडीज सायकल 5,000-5,500 हजारपर्यंत होती आणि युनिसेक्सची अगदी स्वस्तातली सायकल 10-12 हजारपर्यंत. कारण ना हे एक्सपिडिशन करायचं म्हणजे काय, त्यावेळी काय फार मोठी सायकल घ्यायचं वगैरे असं काही डोक्यातच नव्हतं. सरावासाठी आपली एक सायकल पाहिजे म्हणून. तर मी म्हटलं की आपण लेडीज घेऊया, म्हणजे समजा आपण सायकल नाही चालू शकलो तर आपले जास्त पैसे वाया नाही जाणार. म्हणून मी त्यावेळी लेडीज सायकल माझी घेतली. त्याच्यानंतर मग मी सुरुवातीला पहिल्या दिवशी मी फक्त आमच्या ते सर्व्हिस रोडला तिथे फारसा ट्रॅफिक नसतो. तर पहिल्या दिवशी मी फक्त 1 किलोमीटर सायकल चालवली आणि तो 1 किलोमीटर जो आहे ना, तर मला इतका आनंद झाला की हे आय कॅन डू इट. तर ते 1 किलोमीटर जो आहे तो एक माइलस्टोन्स ठरला की हां. मग त्याच्यानंतर मी रोज सकाळी अगदीच ट्रॅफिक नसतो, अगदी शहरात सुद्धा अगदी सकाळी अजिबात ट्रॅफिक नसतो. तर त्यामुळे मग 1 किलोमीटर चालवलं, मग 2 किलोमीटर, मग 3-5 असं हळूहळू मी जास्त किलोमीटर पण वाढवत चालले. आणि मग थोडं एक दिवस दूध आणायला जा, मग भाजी आणायला जा, असं मग मी थोड्या बाजूच्या रस्त्याने पण जायला लागले असं. आणि मग हळूहळू मी ट्रॅफिकमध्ये पण सायकल चालवायला लागले. असं करून मी ते एक्सपिडिशन पूर्ण केलं, म्हणजे व्यवस्थित पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग मी
जलोरी पास आहे हिमालयातलं. हे किती expedition. दिवसांचं एक्सपिडिशन होतं? हे ते 5-6 दिवसाचं आणि सोपं होतं म्हणून तर हा, हा, मैत्रिणी हा. मला म्हणत होते सोपं आहे, Okay. तुला जमेल. Nice. तर अगदी बिगिनर्स आहेत हम्म, हम्म, त्यांच्यासाठी हे हम्म. खूप आयडियल आहे. मस्त. जे सायकल चालवायला लागले हा, 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 आणि हा. युथ हॉस्टेलचे लोक खूप काळजी घेतात, जे सगळ्यात पाठीमागे असतं त्याच्यावर हा. कोणतरी राहतं बरं. आणि त्यांचं हे पण असतं सपोर्ट व्हेकल असतं. हम्म, म्हणजे हम्म. तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही व्हेकल मध्ये बसू शकता Okay. असं आहे. छान. त्याच्यानंतर मी हिमालयातलाच युथ हॉस्टेलचा दुसरा जलोरी पास केला. हम्म. आणि मग माझ्या डोक्यात आलं की माझ्या एका मैत्रिणींनी मुंबई ते गोवा हे केलं होतं एक्सपिडिशन. तर त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की आपण मुंबई ते गोवा करायचं. ग्रेट. आणि एकीकडे माझे ट्रेक तर चालूच होते, म्हणजे हा, हा. सायकलिंग म्हणजे असं त्यावेळी असं एक हे करू इकडे जाऊ. तर आता मुंबई ते गोवा करायचं तर इथे कोकणामध्ये खूप घाट आहेत, म्हणजे खूप चढ हो, आणि हो, हो. उतार आहे. त्यामुळे चढायची प्रॅक्टिस जर आपल्याला करायची असेल तर ती माझ्या लेडीज सायकलवर होणार नाही, ती नॉन बरोबर. गिअर आहे ना. बरोबर. म्हणून मग मी त्यावेळी कॅनन डेल अशी लेडीज सायकल सॉरी गिअरची सायकल गिअरची घेतली. सायकल घेतली हा, हा. प्रॅक्टिस करण्यासाठी. मग त्या प्रॅक्टिस करून मी मुंबई ते गोवा एक्सपिडिशन पण पूर्ण केलं. Great. आणि त्या संबंध टीम मध्ये त्यावेळी मी एकदम सिनियर होते, हा. त्यामुळे मला खूप पॉम्पट केलं गेलं की त्यावेळी की बाबा सही. ही किती सगळ्यांनी- वर्षापूर्वीची गोष्ट मॅडम? ही 17-18 साल असेल, कारण मी Okay. 15 सालला सायकल घेतली. हा, हा. 15 साली मी म्हणजे वयाच्या desert zone. साधारण 62-63 वर्षी. 63 वय वगैरे असेल. सही. सगळ्याच एकदम साल माझ्या लक्षात बरोबर, नाही, पण- अंदाजे हा, साधारण 62, त्यावेळेस. 63 असेल. बरोबर. ग्रेट. त्याच्यानंतर मग मी बरीच युथ हॉस्टेलची 5-6 एक्सपिडिशन हम्म, केली. त्याच्यातलं मनाली, लेह हे सगळ्यात हिमालयातलं मोठं अवघड बरोबर, elevation. एलिव्हेशन पण आहे. आणि तिथे ऑक्सिजन कमी असतो. Correct. म्हणजे सह्याद्रीतले ट्रेक हा. आणि हिमालयातले ट्रेक ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. तर तिथे तुम्हाला ऑक्सिजन कमी असताना ते मॅनेज करायला लागतं. बरोबर. तर ट्रेक सुद्धा ते सुद्धा मला जमलं, म्हणजे ते मी मी ट्रेक केलेलेच होते आधी Right, हिमालयातले. right. त्यामुळे ते एक्सपिडिशन मी केलं. सही. त्याच्यानंतर हिमालयातलं मी जलोरी पास आधीच केलं हम्म. होतं. मग हे लेह म्हणजे मनाली ते लेह केलं. हम्म. त्याच्यानंतर पुढे आता मी सेला पास एक्सपिडिशन केलं हिमालयात. ग्रेट. आणि मग इथे बाकी आणखीन काही लॉंग टूर्स आहेत त्याच्यामध्ये. मुंबई ते गोवा ते आता आधी सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर मँगलोर ते गोवा. ओके. त्याच्यानंतर कन्याकुमारी ते चेन्नई आणि हम्पी बदामी हा एरिया आहे हो. ना, ते 5-6 दिवसाचं आम्ही तिथे सायकलिंग केलं हम्पी सही, बदामी. सही. नंतर इथून ठाण्याहून लेण्याद्री, माळशेज घाट, नंतर कुठला माथेरानचा घाट, ग्रेट. माथेरानचा Great. असे घाट पण चढले. आणि घाट आमच्या इथे ना येऊरची एक टेकडी आहे. हा, ते तुम्ही काहीतरी लूप्स केले हा, असं तर ते मध्यंतरी 1 मी ऐकलं किलोमीटरचा होतं. जो आहे ना, हा, तो हा. एकदम टिपिकल घाट आहे. म्हणजे तो एकदम खूप चढ आहे त्याला. Okay, हा. तो 1 किलोमीटर अगदी असा वळणाचा आणि अगदी टिपिकल घाटाला जो High चढ असतो. gradient, हा. okay. हा. तर म्हणजे तो एक लूप मारली तर ते कुठल्याही मुलाला पण वाटलं आज मी लूप मारली येऊनची, असा Okay, आनंद हा. होते. एवढं ते हा, अवघड हा, आहे. हा, हा. पण ते पण मग मी एक दिवस मी ठरवलं होतं की आपण येऊरला एकदा लूप मारायची. तर आमचं उपवन आहे ना, तर उपवनला मी राऊंड मारायचे. उपवनला सुद्धा खूप चढ आहे. त्यामुळे म्हटलं आता इथे पण 15 दिवस उपवनला फेऱ्या मारू आणि मग आपण येऊरला जाऊयात. तर 8 दिवस झालेले असताना ज्यांच्याकडून मी सायकल घेतली ना, तर तो मला एक दिवस रस्त्यात भेटला. म्हणला की अरुणा चल आपण तो चल म्हटलं. मी म्हटलं चल जाऊया आपण, कारण आपल्याला तरी असं कोण भेटणार आहे. तर त्या दिवशी मी त्याच्याबरोबर येऊर चढायला सुरुवात केली. आणि मी त्या दिवशी येऊर संपूर्ण लूप म्हणजे मी त्यावेळी मध्ये 2 वेळा थांबले चढत असताना, पण मी चढले पूर्ण. आणि मग म्हटलं अरे हे तर आपल्याला येतं. त्याच्यानंतर मात्र मी न थांबता नॉनस्टॉप अशी येऊरची लूप मारायला लागले. आणि मग मुलं आहे ना 2 लूप केल्या, आज 10 लूप केल्या, असं ग्रुपवर यायचं. तर म्हटलं आपण 1 लूपच मारतोय, आपल्याला पण 2 लूप मारता येतील का, आणि मल्टिपल लूप आपल्याला पण येतील का, असं मनात यायचं. म्हणजे 1 लूप मारताना आपल्याला एवढं जमतं तर दुसरं आपल्याला कसं जमेल असं. तर मग मी एक दिवस 1 लूप मारल्यावर दुसरी पण मारली. तर मला असं वाटलं की अरे आपण दुसरी मारताना एवढे काय दमलो नाही, तर म्हणजे आपल्याला हे पण जमते. त्याच्यानंतर मी 2 लूप मारायचे मध्ये. नंतर म्हटलं आता आपण अजून जास्त मारायला पाहिजे. मग त्याच्यानंतर मी
3 लूप मारले, मग 5 मारल्या, मग हा. पहिल्या 5 झाल्या, त्याच्यानंतर 7 झाल्या, त्याच्यानंतर 10 झाल्या, त्याच्यानंतर 10 लूप मी अनेक वेळा मारल्या. त्याच्यानंतर तिथे असे एक इव्हेंट केला होता, हा, त्याच्यात हा. मी भाग घेतला होता. त्यावेळी मी 14 लूप त्यावेळी मी 14 लूप मारल्या, म्हणजे ऍक्च्युली मी 15 मारल्या हा. असं मला वाटलं होतं, म्हणून मी तेव्हा तिथे थांबले. म्हणजे नॉट दॅट आय वॉज टायर्ड, पण म्हटलं म्हणजे मी ठरवलं होतं की आज आपण 15 मारायचा ट्राय हा. करूया, 10 तर आपण मारतोच आहे. बरोबर. तर त्यावेळी त्या 14च झाल्या होत्या ऍक्च्युअली माझ्या. तर हा, ते हा. माझ्या डोक्यात होतं की आपल्या 14 म्हणजे 15चं आपल्याला काही जमलं नाही. बरोबर. त्याच्यानंतर मग मी एकदा एकटीच अशी म्हटलं की आज आपण मारूयात 15 लूप. त्याच्यानंतर मग मी त्या दिवशी 16 लूप मारल्या. वा. त्याच्यानंतर परत एकदा 16 लूप मारल्या. नंतर मग त्या दिवशी म्हटलं आपण आता 20 मारूया, आता आपल्या 16 तर झाल्या, पण 16 लूप झाल्यावर ना तिथे थोडंसं दुपारनंतर येऊरला सामसूम होते, म्हणजे चालणारी लोक असतात ती सकाळी 1-1.5 तासात ती सगळी जातात. बरोबर. आणि त्यावेळी फारसं ट्रॅफिक पण नसायचं. मग मला कंटाळा आला की आता 16 म्हणजे एकाच ठिकाणी आपण असे लूप मारतोय, हो, हो, बरोबर हो. पण कोणी नाही. मग मला कंटाळा आला, म्हटलं चला आता घरी जाऊया, म्हणून मी घरी गेली. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी एकदा इन फ्युचर आणखीन मग एकदा ठरवत होतं हा, आता हा. आपण 20 क्रॉस करायचं. आणि Yes. त्यावेळी मी 23 लूप मारल्या. ते वा. माझं जास्तीत आहे, सगळ्या मॅक्झिमम आहे. आणि त्यावेळी ॲक्च्युली 25 करायचं होतं, पण हा. 23 नंतर थोडं संध्याकाळी झाली, ट्रॅफिक पण वाढला, म्हटलं हम्म, आताच हम्म, बास हम्म. झालं. म्हणजे होऊ शकलं असतं, पण हा. मी बास केलं. आणि 23 मध्ये पण माझी एक रेकॉर्ड झाली नाही. म्हणजे मी थोडं आम्ही लंचला ब्रेक घेतला ना, हा, 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 हा. त्याच्यानंतर मी स्ट्रावा परत स्टॉप केला होता, तो ओके. ऑन करायचं राहिला. म्हणजे अच्छा. माझ्या रेकॉर्डला म्हणजे स्ट्रावावर 22च अच्छा. झाला. पण तुम्ही स्वतःच रेकॉर्ड स्वतःच थोडक्यात हा, ब्रेक मी माझं करत स्वतःच- करत पुढे जाताय स्वतःच. असं. मी स्पर्धेत कधीच नसते. आणि दुसरं म्हणजे माझं स्वतःचं आता मी हा. 10 केल्यात, आता मी 11 करेन, आता मी 15 Yes. करेन असं. आणि जशी जितकी मुलं फास्ट जातात हा. इतकी मी कदाचित जात नसेल, हा. पण 23 लोक करणारी सुद्धा खूपच मुलं कमी आहेत. वा. असे अगदी एव्हरेस्टिन म्हणजे अगदी 55, 60, 65 हा, हा. अशी मारलेली मुलं आहेत, हा, हा, जंग हा. मुलं. मग तुम्ही एव्हरेस्टिंग ही केलंय असं माझ्या हा, वाचनात आलं एव्हरेस्टिंगचं होतं. असं हा. झालं की मी जेव्हा सेला पास केला हा, ना, हा. तर सेला पासचं पहिल्या दिवशीचं जे डिस्टन्स असतं ना, हम्म. तर एव्हरेस्टचं 8,844 असं काहीतरी आहे बरोबर. फूट हा, उंची. हा. हा, तर तेवढी जर उंची तुम्ही चढ उतार म्हणजे एका सेगमेंटला हा. चढायचं उतरायचं, आणि तेवढं जर डिस्टन्स तुम्ही त्या दिवशी चढला, हा, हा. उतरायचं धरायचं नाही, चढण्याचं बरोबर, तेवढं फक्त जर चढायचं, हो. म्हणजे तुम्ही आता 5 वेळा चढून बाबा तुमचे 100 मीटर झाले, बरोबर. असं आहे ना. बरोबर. तर ते जे 8,844 मीटर हा, हा, हा. मीटर मीटर. हे एव्हरेस्टची एवढी उंची आहे. हा. तर त्याच्यामध्ये त्याचे अर्धे केले, म्हणजे 4,422 असं काहीतरी. आणि त्याचे पाव म्हणजे 2,000 बरोबर. एक चतुर्थांश केलं तुम्ही, क्वार्टर केलं. सॉरी, 8,888, 4,444, 2,222 असं ते आहे. हा. तर त्या दिवशी माझं 2300च्या वरती माझं पहिल्या दिवसाचं एलिव्हेशन झालं. सही. आणि मग जेव्हा संध्याकाळी बघितलं की माझं आजचं रेकॉर्डिंग, त्या हा, दिवशी हा, म्हटलं अरे आपल्या 2300 झालं, म्हणजे आपला क्वार्टर एव्हरेस्टिंग झालं. Great, पण great. ते ज्या सेगमेंट आहेत हा, ना हा. स्ट्रावाच्या, हा, हा. जसं आमचा येऊर आहे किंवा अलिबागला तो एक घाट आहे, बरोबर. असे काही घाट असे आहेत. कारल्याचा घाट हा, आहे हा, अलिबागचा, हा, हा, तो हा. सेगमेंट मध्ये येतात. तिथे बरोबर. तुम्ही लोक मारलेल्या काउंट होतात, हा, हा. येऊरला काउंट होतात, पण इथे काउंट होतं की नाही मला माहिती हा, नाही. हा, हा. पण तर तुम्ही क्लेम नाही करू शकत तुम्ही एव्हरेस्टिंग केले, बरोबर. पण ते तिथे आहे ते काउंट होतं की नाही मला माहिती नाही. बरोबर. पण मला तुम्ही काही ते क्लेम केलं. करायचं नाही, पण हा. मला स्वतः माहिती की मी केलंय. सो Right. इट इज फॉर माय सेल्फ. सही सही. आणि आता तुम्ही जसं इथे चिपळूणला राहून चिपळूणच्या आजूबाजूचा परिसर एन्जॉय करताय सायकलिंग, हा. तसं आणखी कुठल्या इतर शहरातही तुम्ही हा, जाता? ऍक्च्युली मग जसं मी आता ठाण्याला मी जे राईड करतो ना, हा, तर खूप हा. ट्रॅफिक मध्ये, म्हणजे अगदी सकाळी येऊरला मी जेव्हा जातो ना, तर येऊरचा सगळा परिसर म्हणजे ते हेच आहे, राखीव जंगलच आहे येऊर. तर तिथला परिसर छानच आहे. पण काही कारणाने मी थोडंसं येऊर पासून थोडीशी काही दिवसासाठी ब्रेक घेतला. याचं कारण मी नंतर कधीतरी सांगेन. ओके. हां, तर
आपण जरा मोकळ्या हवे, जिथे झाडं असतील, खूप झाडं, माणसं कमी असतील, ट्रॅफिक कमी असेल, अशा ठिकाणी राईड करावी असं मनात आल्यामुळे मी दापोलीला माझी एक होमस्टे आहे, तिथे सोय झाली. आणि खेडचे वैद्य आहेत, ते मला अगदी विनायकजी वैद्य. विनायक वैद्य ते मला सायकल देतात, अगदी आनंदाने सायकल देतात. कारण त्यांना मी सायकलिंग करते, त्यांना पण कौतुक आहे. कधी ते मला नाही म्हणत, ते त्यांची सायकल देतात, त्यामुळे मला शक्य आहे. तर मी दापोलीला जिथे आले की दापोलीला मी आले की दुसऱ्या दिवशी त्यांची सायकल घेऊन येते आणि ज्या दिवशी परत जाणार आहे त्याच्या ते आदल्या दिवशी त्यांची सायकल पोहोचवते. आता पण असंच झालंय की मी चिपळूणला आहे, त्यांची सायकल चालवते आणि आता उद्या जाणार, मी तर परवा जाणार आहे, तर उद्या त्यांची सायकल मी परत करणार. या अशा पद्धतीने तुमचे आतापर्यंत किती किलोमीटर सायकलिंग झालेलं आहे? आता ऍक्च्युली जेव्हा मी सायकल चालवायला लागले तर मी 60व्या वर्षी सायकल सुरू केली. पण मी अगदी खूप, आता ही मुलं 25 वर्षाची, 30 वर्षाची किंवा मुली आहेत ज्या 40शीत सुरू करतायत, 50शीत सुरू करतात, त्यांचं नॅचरली स्पीड माझ्यापेक्षा जास्त आहे, तर स्पीड माझ्यापेक्षा कमी आहे. तर हल्ली सायकलिंगमध्ये खूप BRM करतात, SR करतात, म्हणजे 200 किलोमीटर केलं आणि ते पर्टिक्युलर टाइम लिमिट मध्ये करायचं असतं, त्यासाठी ते सराव करून ते करतात. पण म्हटलं हे काय आपल्याला जमणार नाही, म्हणजे ग्रुप राईड मध्ये सुद्धा खूप लोक फास्ट जातात आणि त्यामुळे मी ग्रुप राईड अशा ग्रुप बरोबर करते की ते ऍडजस्ट करतात. म्हणजे स्लो लोक पण चालतील, फास्ट पण चालतील, ज्यांनी त्यांनी आपल्या स्पेस प्रमाणे हवं, म्हणून मी लॉंग राईड पण करू शकते. त्यामुळे एकदम लॉकडाऊन मध्ये तरी पण माझं सायकलिंग खूप जास्त होतं असं नाही, म्हणजे माझं ट्रेकिंग चालूच होतं. ट्रेकिंग तर माझं जास्तच चालू होतं, पण सायकलिंग अशी मी करायचे. पण लॉकडाऊन मध्ये माझं सायकलिंग जास्त सुरू झालं, कारण सगळे रस्तेच बंद झाले, कुठे बस नाही, ट्रेन नाही, कुठे ट्रेक्स नाही, ट्रेक सगळे बंद झाले. मग आता काय, घरी मी एकटीच राहत होते त्यावेळी, मुलीचं लग्न झालं होतं. मग त्यावेळी मी सायकलिंग जास्त करायला लागले की सायकलिंगला मी बाहेर पडायचे आणि शक्यतो मला कोणी प्रॉब्लेम नाही केला की तुम्ही नाही पडायचं, सायकलिंग मला करू दिलं लोकांनी. तर त्यावेळी मी म्हटलं की आपण काही फास्ट चालत नाही, आपण ग्रुपमध्ये जात नाही, तर मी म्हटलं पण माझ्याकडे स्टॅमिना आहे, मी दिवसभर सायकल चालू शकते. तर मी त्यावेळी असं एकदम म्हणत आलं, मग आपण BRM वगैरे काही करू शकत नाही, मग आपण 1 लाख किलोमीटर सायकल चालवायची असं मी त्यावेळी ठरवलं. आणि 1 लाख किलोमीटर सायकल चालवणे पण काही खूप सोपं नाही. आणि ज्यावेळी तुम्ही 60व्या वर्षी सायकल सुरू करता तेव्हा तुमच्याकडे टाइम पण खूप कमी आहे. तर पण मी ठरवलं की आपण करायचं आणि त्यावेळेपासून मी सायकलिंग जरा जास्त करते, म्हणजे आता ते ट्राय करत. आणि त्यामुळेच माझं जरा थोडं आता येऊरला कसं चढ आहे, एलिव्हेशन जास्त आहे, अंतर कमी होतं, त्यामुळे अंतर कमी होतं. मी थोडीशी आता मी ज्या एरियात जाते तो पण एरिया म्हणजे जसं उपवन आहे, तर पवारनगर वगैरे हे ठाण्यातले एरिया तसे कमी ट्रॅफिकचं आहे, तर तिथे मी जाते. शनिवार रविवार असेल तर थोडा ट्रॅफिक कमी असतो, मग मी मुंबईला जाते, घाटकोपर, आयडोली वगैरे असे जाते. तर आता माझं 88,000 कम्प्लीट झालंय टार्गेट. ते मला 1 लाख पूर्ण करतात, ते जस्ट माझ्या मनात आलं आणि तेव्हापासून मग मी त्याचा पाठपुरावा केला. तर मी एका दिवशी मी असं सहज मनात आलं की आज आपण चांगलं मूड आहे, चांगला स्टॅमिना, आज आपण सेंचुरी करूया, असं माझ्या नुसतं मनात आलं की सेंचुरी मी करतेच. तसंच आता परवाच्या दिवशी तू सेंचुरी करत होतीस ना, तर माझ्या 2 दिवसांनी सहज मनात आलं की हिने सेंचुरी केली. त्या दिवशी शिवजयंती होती, म्हटलं की आपण अजून सेंचुरी करूया, म्हणजे तुझी सेंचुरी बघून मी परत एकदा सेंचुरी मारली. मग त्याच्या आधी म्हणजे यावेळी झालीच होती, मी गुहागरला गेले ना, तर गुहागर रिटर्न साधारणपणे 92-94 वगैरे असं होतं. मग मी गुहागरच्या पुढे एक गाव आहे तिथपर्यंत जाते, मग ते 100 होतात. म्हणजे 100 करायचे असं नाही, पण अगदीच 96-97 होतं तर 100 होतं करायचे पूर्ण सेंचुरी. गुहागरला आले की मग एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं सेंचुरीचं. सेंचुरी 98 is 90. Yes, 99 is also 99, but century is exclusive. लेण्याद्रीला गेलो ना, तेव्हा चांगलीच खूपच दमलो होतो. 98.5 झाले, नंतर मी बघितलं आपलं 1.5 किलोमीटर थोडं फिरलं असतं तर झालं. अगदी पण अशा पण झालेल्या आहेत कितीतरी वेळा 80 झाल्यात, 85 झाल्यात, 88 झाल्यात. तुम्हाला 1 लाख किलोमीटर पूर्ण करायचे, 88,000 किलोमीटर तुमचे पूर्ण झालेले. वा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम. लवकरच तुमचे 1 लाख किलोमीटर ही पूर्ण होतील आणि नंतर त्यावरती तुम्ही थांबणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. नाही, आता मला असं वाटतं की 1 लाख किलोमीटर झाले
झाले की मी सायकलिंग नाही थांबवणार. Yes. पण मग मी असे आता नेचरमध्ये कसं आज मला हे दिसला पक्षी दिसतात वेगवेगळे ना, तर तिथे थांबायचं थोडं अगदी, बघायचं. आता ते मला अगदी. एखादा कावळा सुद्धा ना काडी उचलतोय आणि तो कुठेतरी घटत नाही, तर ते मी सुद्धा खूप एन्जॉय करते. असं मी बघू शकते किती कसं छान. आता काडी उचलते, आता कुठे नाही. तर एक काडी आहे, तो कावळा एकदा काड्या उचलत होता हा, ना, हा. एक त्याला ना 4-5 उचलायच्या होत्या, तर हा. ते 4-5 त्याला काही उचलता येत नव्हत्या. ओके. एक त्याने नेली असते, हा, पण त्याचा जो प्रयत्न आहे तर त्याला मला कौतुक वाटलं की हसू पण आलं की ह्याला अगदी एवढं Yes. सगळं करायचं किती आहे. तर छान. असं मला निरीक्षण आवडतं. तर मी ह्याच्या पुढचं जे सायकलिंग असेल ना, ते मी असं आय विल नॉट गो फॉर किलोमीटर्स. मी हा. एन्जॉयमेंट म्हणजे नेचरमध्ये आपण बघायचं इकडे तिकडे जास्त. Yes. आता ते पण करतेस, पण त्याच्यामध्ये आज हॉर्नबिल दिसला मला एक. हो, सही. आणि म्हणजे या सगळ्या निमित्ताने तुम्हाला एक मला असं वाटतंय की तुमचा नेमका आनंद कशात आहे याचं रहस्य तुम्हाला अगदी चपखल उमगलंय, बरोबर हो, ना हो, मॅडम? हो. मग असं इतर स्त्रियांना नाही, तुम्ही काय नेमकं मी सांगाल तुम्हाला या सांगते निमित्ताने? काय, प्रत्येकाने काही घराच्या बाहेर पडून सायकल चालवावी असं अजिबात हा, नाही. हा. प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. अगदी. तर तुम्हाला पेंटिंग समजा करायला आवडतं, तुम्हाला चित्र काढायला आवडतं, तर तुम्ही ते करा. तुम्हाला जर कुकिंग करायला आवडत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या डिशेस बनवा. त्याच्यानंतर जर तुम्हाला गायला आवडत असेल तर गाणं शिका. किंवा आणि असं समजू नका की मी स्वतः संगीत विशारद आहे आणि हे सगळं मी 40व्या वर्षानंतर हो. शिकले. 40व्या वा. वर्षानंतर म्हणजे नाही, हे साधारण संगीत विशारद मी साधारणपणे 50व्या वर्षी मी तो एक 10 वर्षाचा अभ्यासक्रम होता. योगाचा पण 3 इन्स्टिट्यूटचा मी डिप्लोमा केलाय. तर तुम्ही योगाचं शिक्षण घेऊ शकता, संगीत शिकवू शकता, किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकू शकता, बरोबर. फिरू शकता, जसं ट्रेक करू शकता, किंवा नुसतं फिरू शकता. कुठल्या आपल्या ना अगदी जी टुरिस्ट स्पॉट आहेत ना, तिथे खूप गर्दी असते, पण अगदी अशी पण जिथे टुरिस्ट खूप जात नाही अशा ठिकाणी पण खूप खूप ब्युटिफुल प्लेसेस आहेत, मंदिरं आहेत. अशा ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकता. मी रोईंग करायचे आमच्या ठाण्याला. ठाणे हे तलावांचं शहर हो, आहे. हो, हो. तर मी रोईंग करायचे ठाण्याच्या तलावात. दर आठवड्यातून एकदा तर माझं रोईंग असंच होतं. तर मला रोईंगचं पण छंद आहे, तो पण तुम्ही छंद जोपासू शकता. आणि बरेच छंद आहेत की जे बरोबर. तुम्ही हे परस्यू करू शकता. आणि हो. हल्ली हे आहेत सोयी उपलब्ध अगदी, आहेत, अगदी, निरनिराळे अगदी. क्लासेस. अगदी. आता तुम्ही आणि या मी टाइम विषयी थोडा विचार झाला पाहिजे ना हो, प्रत्येकाकडून. प्रश्नच नाही, प्रश्न. तर आपण जेव्हा लग्न होऊन आपण घरी आलो की तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्ही जॉब करता, आणि मग घरात येऊन सुद्धा सगळं जेवण खावण इतर सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पडताच. आणि तुम्ही अक्षरशः झोकून देता. तुमचा जॉब नसेल तर संपूर्ण घर, आणि जॉब असेल तर घर आणि जॉब, म्हणजे दोन्ही, म्हणजे अगदी दुप्पट काम झालं ते. तर असं सगळं करताना ना तुमच्या स्वतःच्या पण काहीतरी आवडी असतात की नाही, आणि मग त्यासाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे. अगदी तुम्हाला असं वाटतं की मला वेळच नसतो ना, मग तुम्ही जर झोपताना तर अर्धा तास लवकर उठा. जेव्हा उठताना त्याच्या अर्धा तास लवकर उठा, आणि त्या अर्धा तासात तुम्ही ती गोष्ट करा. तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही फिरा. जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट कुठलं वाटत असेल तर अर्ध्या उठल्यावर ते वाजवा असं नाही, पण अर्धा तास लवकर उठलात ना मग ऍडजस्ट होतं तो टाइम. ते करा तुम्ही. कारण ना आपल्याला असं वाटतं की माझ्या घरावर जबाबदारी, माझी मुलं, माझा नवरा, सगळं घर असं असलं ना तरी आपण नसलो ना तर कोणाचं काहीही अडत नाही. तर आणि आपण आपल्यासाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. आपल्या जे छंद आहेत ना, कारण ते नंतरच्या आयुष्यात आपल्याला त्याची साथ मिळते. कारण काय मिळते, उद्या मुलं इंडिपेंडंट होतात आणि ते बाहेर जातात, जॉबला जातात, मुली सासरी जातात, त्यावेळी त्यांना आपली गरज होत नाही. मग एक तुमच्या मनात वेगळी निर्माण होऊ शकते की अरे आता मुलगी होती, आता गेली ती. मग अशा वेळी तुम्ही काय करणार? तर हे तुम्ही आता सुरू करा, आताच या क्षणी. म्हणजे ना तो जो छंद आहे तुमचा तो तुम्हाला साथ देईल शेवटपर्यंत.
येस, थँक्यू सो मच मॅम. माय प्लेजर. येस, तुम्ही इतकं म्हणजे अगदी अचानक आपल्या ठरलेल्या ह्या मनमोकळ्या गप्पा आयत्या वेळी मारायला अगदी तुम्ही तयार झालात आणि खास माझ्या मैत्रिणींसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा हो, आणि हा इतका वेळ दिला, मला अजून फार ऐकवलं छान जातं तू 2 वाटलं. हां. दिवसापूर्वीच मला भेटलीस, 3-4 दिवसापूर्वी आपण अगदीच, रस्त्यावर आणि अगदीच. मला असं वाटतं अगदी आपली कितीतरी ती दिवसाची ओळख. अगदी 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 थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. माय प्लेजर. तर मंडळी, आज राईड करता करता आपल्या सर्वांसाठी अरुणा मॅडमने खास वेळ दिला आणि आपल्या सर्वांशी थेट संवाद साधला. मला खात्री आहे आपल्या अनेक प्रश्नांची एव्हाना उकल झालीच असणार आहे. सो हॅपी मी टाईम गर्ल्स, भेटू लवकरच. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा.